नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। हे वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करतो। जर तुम्ही 2022 सालचा जर ओव्हरऑल मार्केटचा स्टडी केला असेल तर तुम्हाला ओव्हरऑल इंडियन मार्केट हे खूप व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालं असेल, कारण की जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन राईज झालेलं, त्यानंतर रेसेशनच्या न्यूज असतील, रेट हाईक असतील किंवा कोविडचं जे काही रिइमर्जिंग कोविडचं जे काही पॅन्डेमिक असेल, ह्या सगळ्या न्यूजमुळे काय झालं की जे काही मार्केटमध्ये सेशन्स होते ते तुम्हाला सेशन्स खूप व्होलाटाईल सेशन्स बघायला मिळालेले असतील। जर तुम्ही ओव्हरऑल मार्केटचा विचार केला तर 2022 सालामध्ये जे काही स्टॉक स्पेसिफिक किंवा ग्रुप स्पेसिफिक आपल्याला स्टॉक्समध्ये ग्रोथ बघायला मिळाली आहे। जर तुम्ही अदानी ग्रुपचा जर विचार केला, जर अदानी ग्रुपमधले जे काही 7 स्टॉक्स आहेत त्या 7 स्टॉक्सपैकी जे काही 4 स्टॉक्स आहेत त्या 4 स्टॉकनी 2022 साली आपल्याला 100%च्या वरती रिटर्न जनरेट करून दिलेला आहे आणि बाकीच्या 3 स्टॉकनी जवळजवळ 10%च्या वरती रिटर्न जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सना 2022 या सालामध्ये करून दिलेला आहे। जर तुम्ही ओव्हरऑल 2022 या सालचा विचार केला तर आपल्याला निफ्टी बँकमध्ये जवळजवळ 18.2%ची काय झालेलं की अपमूव बघायला मिळालं। त्यानंतर बँक निफ्टी असेल त्यामध्ये 18.2%चा अपमूव बघायला मिळालं। निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 4%ची ग्रोथ बघायला मिळालेली आहे आणि सेन्सेक्सचा जर विचार केला तर सेन्सेक्समध्ये आपल्याला 4.44%ची ग्रोथ सेन्सेक्समध्ये बघायला मिळालेली आहे। जर तुम्ही ग्लोबल मार्केटचा जर इथं कंपॅरिझन केलं तर डाव जोन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर 2022 मध्ये डाव जोन्समध्ये जे काही रिटर्न क्रिएट झाले ते निगेटिव्ह रिटर्न क्रिएट झालेले आहेत। जर तुम्ही डाव जोन्सचा जर विचार केला तर डाव जोन्स हा 2022 सालामध्ये वजा 8.78% क्लोज झालेला आहे। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टी हा 2022 सालामध्ये ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे। त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की इंडियन स्टॉक मार्केट हे सध्या किती स्ट्रॉंग पोझिशनवरती आहे। जर तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 2022 सालामध्ये जे काही IPO लिस्टेड झाले तर त्या IPO लिस्टिंगचा जर विचार केला तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जवळजवळ 138 IPO 2022 सालामध्ये लिस्टेड झाले। त्यापैकी जे काही अदानी विल्मार असेल किंवा वेदांता फॅशन असेल हे काही जे IPO आहेत ह्या IPOने जवळजवळ 50%च्या वरती तुम्हाला रिटर्न जनरेट करून दिलेले आहेत। जर तुम्ही अदानी विल्मारचा जर विचार केला तर अदानी विल्मारने जवळजवळ 130% रिटर्न जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सना जेव्हापासून तो लिस्टेड झाला आहे तेव्हापासून 130% रिटर्न अदानी विल्मारनं ह्या मागच्या आर्थिक वर्षामध्ये किंवा मागच्या 2022 वर्षामध्ये जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सना करून दिलेला आहे। जर तुम्ही वर्स्ट IPO जर विचार केला तर जे काही LIC असेल किंवा पेटीएम असेल ह्या जे काही बहुचर्चित IPO होते ह्या बहुचर्चित IPOनं काय केलं आहे की जे काही तुमचं जे काही रिटर्न आहेत की जे काही तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जे तुम्हाला रिटर्न देण्याचं काम केलं आहे ते निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत। जे काही इन्व्हेस्टर आहे त्यांचा पैसा बुडवण्याचं काम हे काही LIC असेल किंवा पेटीएम असेल ह्या IPOनी इन्व्हेस्टरचा पैसा बुडवण्याचं काम केलेलं असेल किंवा झोमॅटो असेल। जर तुम्ही झोमॅटोचा विचार केला तर झोमॅटो हा लिस्टिंगपासून जवळजवळ 50% बिलो क्लोज झालेला आहे। आणि जर तुम्ही येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये जर IPO मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर कारण की IPO हा इन्व्हेस्टमेंटचा एक चांगला पर्याय इन्व्हेस्टरना असतो, त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला बजाज एनर्जी असेल, जेमिनी इडिबल अँड फॅट्स इंडिया असेल, त्यानंतर मुथूट मायक्रो फायनान्स असेल, ओला असेल, बायजूस असेल, स्विगी असेल किंवा BVG ग्रुप असेल, ह्या स्टॉक्सवरती किंवा या कंपनीवरती लक्ष ठेवून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे। कारण की IPO मधून जो काही रिटर्न जनरेट होतो तो खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न जनरेट होतो आणि 2022 सालामध्ये जे काही IPOच्या माध्यमातून रिटर्न जनरेट झाले ते खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न जनरेट झालेले आहेत। जर तुम्ही 2023 सालामध्ये जर तुम्ही इंडियन शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही ETFच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा जे काही म्युच्युअल फंड आहे त्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता। जर तुम्ही 2022 सालचा विचार केला असेल तर जे काही IT सेक्टर असेल किंवा जे काही तुमचं फार्मा सेक्टर असेल किंवा हेल्थकेअर सेक्टर असेल तर ह्या फार्मा, IT आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये आपल्याला जे काही स्टॉकची पिटाई झालेली बघायला मिळालेली आहे, कारण की हे जे सगळे सेक्टर्स आहेत ते सगळे सेक्टर्स निगेटिव्हमध्ये क्लोज झालेले आहे। आणि जर तुम्ही अदर सेक्टरचा विचार केला, जर तुम्ही फायनान्स सेक्टरचा विचार केला किंवा PSU बँक सेक्टरचा विचार केला असेल किंवा जे काही तुमचे दुसरे सेक्टर आहे त्या जर सेक्टरचा विचार केला तर ते सगळे सेक्टर कशामध्ये ग्रीनमध्ये क्लोज झालेले आहेत। जर तुम्ही सेक्टर वाईज जर विचार केला तर त्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह रिटर्न जनरेट करून देण्याचं काम केलं आहे ते एनर्जी सेक्टर असेल, त्यानंतर तुमचा फायनान्शियल सेक्टर असेल किंवा FMCG सेक्टर असेल, ह्या सेक्टरनी काय की पॉझिटिव्ह रिटर्न 2022 मध्ये इन्व्हेस्टरना जनरेट करून दिले आहेत। त्यानंतर जे काही तुमचा हेल्थकेअर सेक्टर असेल किंवा IT सेक्टर असेल ह्या सेक्टरनी निगेटिव्ह रिटर्न्स इन्व्हेस्टरना जनरेट करून दिलेले आहेत। तर तुम्ही 2022 सालचा जर विचार केला तर 2022 सालामध्ये जे काही अदानी ग्रुप आहे तर अदानी ग्रुपचे जे काही 7 स्टॉक्स आहेत ह्या 7 स्टॉकने तुम्हाला चांगला भरभरून
रिटर्न जनरेट करून दिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये किंवा येणाऱ्या 2023 वर्षामध्ये तुम्ही हे काही जे स्टॉक्स आहेत ह्या 7 स्टॉक्सवरती लक्ष ठेवून यामध्ये बाय ऑन डीप ही जर स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला तिथं स्विंग ट्रेडिंगसाठी चांगला रिटर्न या स्टॉक्समधून जनरेट होणार आहे. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी जर ह्या स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर या स्टॉक्समध्ये तुम्ही नजर ठेवून किंवा या स्टॉक्सचे जे काही रिट्रेसमेंट लेवल आहेत ह्या जर लेवलवरती नजर ठेवली तर तुम्हाला या स्टॉक्समधून चांगला रिटर्न जनरेट करता येतो. जर तुम्ही 2023 ह्या आर्थिक वर्षामध्ये किंवा 2023 मध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये किंवा बँकिंग स्टॉक्सवरती लक्ष ठेवू शकता. त्यानंतर एनर्जी सेक्टरवरती लक्ष ठेवू शकता किंवा जे काही पॉवर स्टॉक्स आहेत ह्या पॉवर स्टॉकवरती लक्ष ठेवू शकता. त्यानंतर टेलिकम्युनिकेशन सेक्टर आहे या सेक्टरमधल्या स्टॉक्सवरती लक्ष ठेवू शकता. जर तुम्ही 2022 सालचा विचार केला तर निफ्टी 50 मधल्या जे काही IT स्टॉक्स आहेत ह्या IT स्टॉक्समध्ये आपल्याला चांगली भारी गिरावट बघायला मिळाली आहे. त्यामध्ये विप्रो असेल, HCL टेक्नॉलॉजी असेल, इन्फोसिस असेल, यामध्ये काही की चांगलं करेक्शन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जर तुम्ही IT सेक्टरचा विचार केला तर IT सेक्टर आता सध्या एका क्रुशियल लेवलला ट्रेड करतोय. जर IT सेक्टर त्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर IT सेक्टरमध्ये आपल्याला एक बिरिश मार्केट बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही IT सेक्टरवरती लक्ष ठेवून राहू शकता. कारण की जर तुम्ही IT सेक्टरमध्ये ETF की असेल किंवा SIP असतील किंवा त्यामधले जे काही हेवीवेट स्टॉक्स असतील जर त्या स्टॉक्सला व्यवस्थित ॲक्युमुलेट केलं किंवा तुमच्या पोर्टफोलिओवर मध्ये रेग्युलर बेसिसवरती जर ॲड केलं जसं जसं ते रिट्रेस होतील किंवा जसं त्यामध्ये फॉल येईल त्यामध्ये तसं जसं तुम्ही जर ते स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले तर तुम्हाला जो काही तुमचा पोर्टफोलिओ होणार आहे तो खूप चांगला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ होणार आहे. कारण की जर तुम्ही 2022 सालचा विचार केला असेल तर तुम्ही फार्मा सेक्टरमध्ये करेक्शन बघितलेलं असेल किंवा IT सेक्टरमध्ये करेक्शन बघितलेलं आहे तर ह्या सेक्टरमध्ये चांगलं करेक्शन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर रिॲलिटी सेक्टर असेल ह्या सेक्टरमध्ये पण आपल्याला चांगलं करेक्शन बघायला मिळेल. त्यामुळे 2023 ह्या वर्षामध्ये तुम्ही ह्या सेक्टरवरती लक्ष ठेवून जे काही ह्या सेक्टरमधले जे काही हेवीवेट स्टॉक्स आहेत ह्या हेवीवेट स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवून ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. तर 2022 सालचा जर विचार केला तर आपल्याला 2022 साली सगळ्यात जास्त रिटर्न हा पब्लिक सेक्टर बँकमधले जे काही स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्सनी सगळ्यात जास्त रिटर्न आपल्याला जनरेट करून दिला आहे. त्यामध्ये 67.808% रिटर्न हा पब्लिक सेक्टर बँकमधले जे काही स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्सने आपल्याला जनरेट करून दिला. त्यानंतर प्रायव्हेट बँक असतील, एनर्जी सेक्टर असेल, त्यानंतर तुमचं FMCG सेक्टर असेल, फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असेल, त्यानंतर मेटल सेक्टर असेल, ॲटो सेक्टर असेल, ह्या सगळ्या सेक्टरने आपल्याला जे काय आहे की प्लसमध्ये आपल्याला काही की रिटर्न जनरेट करून दिले आहेत. आणि जर तुम्ही IT सेक्टर बघितला, मीडिया सेक्टर बघितला किंवा तुमचा फार्मा, रिॲलिटी, हेल्थकेअर सेक्टर बघितला तर ह्या हेल्थकेअर सेक्टरमध्ये जे काही स्टॉक्स आहेत ह्या स्टॉक्सने तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न हे 2022 सालामध्ये जनरेट करून दिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही 2023 सालामध्ये जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही ETFच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता किंवा SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता किंवा जे काही स्टॉक्स असतील ते स्टॉक्स व्यवस्थित ॲक्युमुलेट करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर 2023 सालचा जर विचार केला तर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं बजेट येणार आहे. त्यामुळं जे काही प्री बजेट रॅली असेल किंवा पोस्ट बजेट रॅली असतील ह्या रॅली आपल्याला ह्या येणाऱ्या 2023 ह्या वर्षामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळं आता मार्केट हे एका क्रुशियल लेवलला येऊन थांबलेलं आहे. त्यामुळं मार्केटमध्ये जर फॉल आला तर त्या फॉलमध्ये तुम्ही चांगले स्टॉक ॲक्युमुलेट करा. जे काही हेवीवेट स्टॉक्स असतील म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री असेल किंवा तुमचं HDFC बँक असेल किंवा HDFC फायनान्स HDFC असेल किंवा जे तुमचं बजाज फिन्झरवर असेल किंवा बजाज फायनान्स असेल ह्या स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवा. या स्टॉक्समध्ये तुम्ही ETFच्या माध्यमातून गुंतवणूक करा किंवा जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ETFच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जो काही रिटर्न जनरेट होणार तो खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न जनरेट होणार आहे. किंवा जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केला ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खूप चांगली रिटर्न जनरेट करून देऊ शकते. त्यामुळं मार्केटमध्ये काम करताना तुम्ही एकाच वेनं तुम्ही गुंतवणूक करू नका. जर तुम्ही वेगवेगळ्या वेनं गुंतवणूक केली म्हणजे जर ETFच्या माध्यमातून गुंतवणूक केली, SIPच्या माध्यमातून गुंतवणूक केली किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केली किंवा डायरेक्ट स्टॉकच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर तुम्ही जेवढी गुंतवणूक डायव्हर्सिफाईड करणार आहे तेवढे तुम्हाला तिथं चांगले रिटर्न पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण की जर तुम्ही एकाच वेनं जर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर ज्यावेळेस करेक्शन येतं त्यावेळेस तुम्हाला तिथं लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण जर तुम्ही डायव्हर्सिफाईड जर गुंतवणूक केली त्यावेळेस तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जरी करेक्शन होत असेल तर त्या स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला तिथं लॉस होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तो आहे तो जो की डायव्हर्सिफाईड ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये गुंतवणूक त्यामध्ये करायला पाहिजे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.